नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती जाधव आपलं सर्वांचं मी दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 9वी च्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील टू अ बटरफ्लाय म्हणजेच फुलपाखरू ही कविता अभ्यासणार आहोत। तर बटरफ्लाय म्हणजेच फुलपाखरू। फुलपाखरू पाहिल्यानंतर सर्वांनाच आपल्याला आनंद होतो आणि त्या फुलपाखराला पकडण्यासाठी आपण त्याच्या पाठीमागे धावतो। जशा प्रकारे ही जी कविता आहे टू अ बटरफ्लाय ही कविता खूप सुंदर आणि निसर्गाचं वर्णन करणारी, लहान मुलं जसे या फुलपाखराच्या मागे धावतात तशाच प्रकारे हा जो कवी आहे, या कवितेचे कवी, ही कविता या कवितेचे कवी जे आहेत विल्यम वर्ड्सवर्थ हे आहेत आणि त्यांनी या कवितेमधून या फुलपाखराचं वर्णन केलेलं आहे। तर ते सांगतात की हे जे फुलपाखरू त्यांना वेगवेगळ्या फुलावर फिरत असताना किंवा फुलपाखरू दिसलेला आहे आणि फुलपाखरू पाहून या कवीला सुद्धा आपण बालपणातील रम्य आठवणीमध्ये कवी हरवून गेलेले आहेत। त्या आठवणीचे वर्णन त्यांनी या कवितेच्या माध्यमातून केलेलं आहे। तर मग या कवीने या फुलपाखराला पाहून कशा प्रकारे वर्णन केलेलं आहे हे आपण पाहूयात। ते काय सांगतात पहा, स्टे नियर मी डू नॉट टेक द फ्लाइट, स्टे नियर मी डू नॉट टेक द फ्लाइट, अ लिटल लॉन्गर स्टे इन साइट, लिटल लॉन्गर स्टे इन साइट, मच कन्वर्स डू आय फाइंड इन दी, हिस्टोरियन ऑफ माय इन्फन्सी। फुलपाखराला म्हणतात, हे फुलपाखरा तू माझ्याजवळ राहा, तू लांब उडत जाऊ नकोस, असे कवी म्हणतात। त्याला विनवणी करतात, अरे फुलपाखरा तू माझ्याजवळच उडत राहा, जास्त दूर तू लांब उडत जाऊ नकोस, थोडा वेळ माझ्या डोळ्यासमोर राहा, मला तुझ्याशी अनेक गोष्टीबद्दल खूप बोलायचे आहे, हितगुज करायचे आहे, कारण तू माझ्या बालपणीच्या आठवणी जागे करून देणारा माझा सखा, माझा मित्र आहेस, असं कवी म्हणतोय। फ्लोट नियर मी, हे फुलपाखरा डू नॉट डिपार्ट, तू मला दूर सोडू नकोस, डे टाइम्स रिवाइव इन दी, दो ब्रिंगेस्ट गे क्रिएचर ॲज दो यू आर्ट, अ सोलेम इमेज टू माय हर्ट, माय फादर्स फॅमिली। या ठिकाणी कवी फुलपाखराचं वर्णन करत असताना त्याच्या लहानपणी जे घडलेल्या किंवा ज्यावेळेस कवी बालक होता, छोटासा होता, त्यावेळेस फुलपाखराकडं पाहून फुलपाखराच्या पाठीमागं कशा प्रकारे धावायचा आणि त्याच्यासोबतच लहान असताना कशा प्रकारे तो विविध छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मानून तो खेळायचा आणि आठवणी त्या जाग्या झालेल्या त्याच्याकडे पाहून कवी म्हणतोय फुलपाखराला, स्वतःच्या आसपास, माझ्या आसपास तू फिरत राहा, मला तू सोडून जाऊ नकोस, तुला मी विनवणी करतो। फुलपाखराला पाहून कवीच्या मनात जुन्या आठवणींना उजाळा मिळालेला आहे। त्याचे मोहक रूप आणि मजेमध्ये बिनधास्तपणे भिरभिरणे पाहून कवीला सुद्धा लहानपणी आपल्या कुटुंबियांसोबत घालवलेले रम्य दिवस फिरून परत आल्यासारखे वाटत आहेत। त्यामुळे कवी म्हणतोय की हे फुलपाखरा तू मला सोडून जाऊ नकोस, माझ्याशी तू माझ्या समोर, माझ्या जवळच तू काय करत राहा, उडत राहा, असं कवी त्याला विनवणी करत आहे। पुढच्या स्टांझामध्ये कवीने काय वर्णन केले पहा, ओ प्लीझंट वेअर द डेज, ओ प्लीझंट वेअर द डेज, द टाइम वेन इन आवर चाइल्डिश प्लेस, my sister Emmeline and I together chased the butterfly। ते सांगत आहेत, कवी म्हणतात की बालपणीचे आमचे बालिश खेळांचे ते दिवस खरंच किती छान होते, आनंदी होते। कवी या कवितेमधून सांगतोय की कवीला सुद्धा त्याच्या लहानपणीचे दिवस आठवलेले आहेत आणि तो वर्णन करतोय की लहान असताना मला ते दिवस आठवतात, त्यावेळेस कोणतंही काम नव्हतं, खेळाचे ते दिवस किती छान आणि मजेत होते, मी आणि माझी बहीण। कवी त्याच्या बहिणीचं जे नाव आहे
इमलिस नाव आहे त्याच्यात बहिणीचं. आणि कवी सांगत आहे की मी आणि माझी बहीण इमलिस दोघंजण आम्ही मजेदार खेळ खेळत असू. काय खेळ खेळत होते हे दोघंजण? तर फुलपाखरांसोबत फुलपाखराच्या पाठीमागे हे दोघंही बागडत असू, त्या एकत्र त्यांच्या पाठीमागे धावत असतो सांगत आहे. आम्ही दोघंजण, मी आणि माझी बहीण, फुलपाखरांना पकडण्यासाठी फुलपाखरांच्या पाठीमागं कशा प्रकारे धावत असू, पळत असू हे कवीला आठवलेलं आहे आणि तो या कवितेमध्ये त्याचं वर्णन करत आहे. अ व्हेरी हंटर डिड आय रश, अ व्हेरी हंटर डिड आय रश अपॉन द प्रे विथ leap and springs. I followed on from brake to bush, but she God love her fear to brush the dust from off its wings. कवी सांगत आहे की मी एखाद्या भिकाऱ्यासारखा झाडाझुडपावरून उड्या मारीत फुलपाखरांच्या मागे धावत असे, पण माझी जी बहीण होती ती देव तिचं भलं करो, तिचं मात्र त्या नाजूक जीवाच्या पंखावरही धूळही झटकायला मन झजत नसे. कारण की कवीची जी बहीण आहे ती बहीण खूप हळव्या मनाची होती. तो सांगत आहे की माझी बहीण खूप हळव्या मनाची आणि भावनिक सेन्सिटिव्ह होती. ती छोट्याशा फुलपाखरांच्या पंखावर जरी धूळ असेल तर ती धूळ सुद्धा झटकायला तिला भीती वाटायची. कारण की तिला वाटायचं की ही आपण धूळ झटकत असताना या छोट्याशा सुंदर फुलपाखराला जर काही इजा झाली, काही त्रास होऊ नये अशी तिला भीती वाटायची. आणि तो सांगत आहे की मी मात्र एखाद्या भिकाऱ्यासारखा मी फुलपाखरांना पकडण्यासाठी त्या फुलपाखरांच्या पाठीमागे धावत असे, पण माझी बहीण मात्र तशी नव्हती. असं वर्णन कवीनं त्या फुलपाखराकडे पाहून त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि खास करून त्याची जी बहीण आहे ती बहिणीचं नातं त्याचं कसं होतं त्या कवीचं, हे या कवितेच्या माध्यमातून कवीने वर्णन केलेलं आहे. तर अशा प्रकारे ही कविता खूप सुंदर आणि जुन्या आठवणी जागृत करणारी कविता या कवितेचे जे कवी आहेत विल्यम वर्ड्सवर्थ यांनी लिहिलेली आहे. तर आय होप ही सर्वांना आपल्याला आवडली असेल. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. तर आपण आता यानंतर या कवितेचं इंग्लिश वर्कशॉप जे आहे ते पण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. इंग्लिश वर्कशॉप भाग प्रश्न क्रमांक फर्स्ट जो आहे, क्वेश्चन नंबर फर्स्ट, याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? पिक आउट फ्रॉम द फर्स्ट स्टांजा 4 expressions where the poet pleads with the butterfly not to go away. या ठिकाणी कवी आपल्याला कवितेमध्ये सांगत आहे की म्हणजे या कवितेतून कवीने फुलपाखराला कोठे जाऊ नको अशी विनवणी केली आहे, तिच्यापासून दूर जाऊ नको अशी विनवणी केली आहे. तर या ठिकाणी त्याचा आन्सर लिहायचा आहे आपल्याला. फर्स्ट 4 पॉईंट्समध्ये लिहायचं आहे. एक तर स्टे नियर मी. सेकंड, डू नॉट टेक द फ्लाइट. थर्ड, अ लिटल लॉंगर, स्टे इन साइट. आणि फोर्थ, फ्लोट नियर मी, डू नॉट एट डिपार्ट. अशा प्रकारे 4 पॉईंट्स जे आहेत फर्स्ट स्टांजामध्ये त्यांनी वर्णन केले आहे. आपण या ठिकाणी सुद्धा पाहू शकतो की कशा प्रकारे वर्णन केलं आहे. पहिली जी 4 स्टांजा आहेत हायलाइट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. स्टे नियर मी फर्स्ट. डू नॉट टेक द फ्लाइट. त्यानंतर अ लिटल लॉंगर स्टे इन साइट. अशा प्रकारे हे त्याचं आन्सर आहे. फ्लोट नियर मी, डू नॉट एट डिपार्ट. या 4 लाईन त्याचा आन्सर 4 लाईनमध्ये लिहायचा आहे आपल्याला. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पहा क्वेश्चन नंबर 2 जो आहे जोड्या लावायला सांगितल्यात. वर्ड्स मॅच द वर्ड्स ऑर लाईन्स अँड देअर मिनिंग्स. या ठिकाणी त्यांचे काही शब्द किंवा कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत आणि त्यांचा अर्थ आपल्या समोर दिलेला आहे. वर्ड्स मिनिंग्स यांचे आन्सर आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. तर पहा क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे, डू नॉट टेक द फ्लाइट.
याचा आन्सर आपल्याला लिहायचा आहे डू नॉट फ्लाय अवे, म्हणजेच डू नॉट फ्लाय अवे, दूर जाऊ उडू नकोस. त्यानंतर सेकंड क्वेश्चन पहा, त्याचा आपल्याला आन्सर लिहायचा आहे मच कन्वर्स डू आय फाइंड दी. याचा आन्सर रिमाइंड ऑफ माय चाइल्डहुड डेज, हे आन्सर त्याचा आहे. त्यानंतर थर्ड पहा, थर्डचा आन्सर आहे हिस्टोरियन ऑफ माय इन्फन्सी. याचा आन्सर आपल्याला लिहायचं आहे मच कन्वर्स डू आय फाइंड इन दी. याचा आन्सर आहे आय वॉन्ट टू टॉक यू अबाउट मेनी थिंग्स. आणि हिस्टोरियन ऑफ माय इन्फन्सी, याचा आहे आन्सर मिनिंग रिमाइंड ऑफ माय चाइल्डहुड डेज. त्यानंतर फोर्थ पहा, फोर्थचा आन्सर आपल्याला या ठिकाणी डेट टाइम रिवाइव इन दी. याचा आन्सर इन यू आय सी द टाइम दॅट हॅज गॉन, हे आहे. त्यानंतर फिफ्थ, अ व्हेरी हंटर डिड आय रश अपॉन प्रे. याचा आन्सर आपल्याला एक जोडी राहिली आहे, तीच आता त्याचा आन्सर आहे आय रश अपॉन प्रे बटरफ्लाय, हे त्याचा आन्सर आहे. तर अशा प्रकारे मॅच द वर्ड्स, क्वेश्चन नंबर 2, मॅच द वर्ड्स ऑर लाईन्स अँड देअर मिनिंग, हे त्याचे आन्सर आहेत. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपण आता पाहूयात. क्वेश्चन नंबर 3, से हू, म्हणजे कोण म्हणालं, असं त्याचा आपल्याला आन्सर लिहायचा आहे. तर पहा, क्वेश्चन नंबर याच्यामध्ये 4 दिलेले आहेत. रिमाइंड्स द पोएट ऑफ हिज चाइल्डहुड. याचा आन्सर लिहायचा आहे बटरफ्लाय. याचा आन्सर बटरफ्लाय आहे. त्यानंतर पुढं सेकंड क्वेश्चन, इज अफ्रेड टू टच द बटरफ्लाय. याचा आन्सर आहे पोएट्स सिस्टर इज अफ्रेड टू टच द बटरफ्लाय. कोण म्हणजे फुलपाखरू जे आहे त्या फुलपाखराला हात लावण्यासाठी कोण भीत होतं? पोएट सिस्टर, कवीची बहीण. त्यानंतर थर्ड, सी इज लाईक अ हंटर. शिकाऱ्यासारखं कोण होतं? तर पोएट हा शिकाऱ्यासारखाच, म्हणजे भिकाऱ्यासारखा किंवा शिकाऱ्यासारखा तो त्याच्या पाठीमागे लागायचा, जणू काही शिकारी आहे. इज द पोएट सिस्टर, आणि कवीची बहीण जी आहे तिचं नाव काय आहे? तर तिचं नाव आहे इमेलिन, हे तिचं नाव आहे. तर अशा प्रकारे क्वेश्चन 4 जे आहेत ए बी सी आणि डी, क्वेश्चन नंबर 3 मध्ये ते आपण या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. तर अशा प्रकारे याचे आन्सर तुम्ही लिहायचे आहेत, आताच मी सांगितलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण ही जी पोएम 3.3 टू बटरफ्लाय या पोएमचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.